अडाणीला वाचवण्यासाठी लावून घेतलेला निकाल आहे। तर मोदी शहा यांनी अदानीला वाचवण्यासाठी लावलेला हा निकाल असल्याची प्रतिक्रिया, अगदी एका वाक्यातली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। त्या व्यतिरिक्त ते काहीही बोलायला तयार नाहीत। अर्थातच हे निकाल हे महाविकास आघाडीसाठी धक्कादायक आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया येतात। त्याच्यामुळे संजय राऊत यांनी फक्त एका वाक्यामध्ये आजच्या निकालाचं वर्णन केलेलं आहे की मोदी शहा यांनी अदानीला वाचवण्यासाठी लावलेला हा निकाल आहे। कॅमेरामॅन सनेत पाठक। आपण बघतोय संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शंका उपस्थित केली। आहेरीमध्ये जाऊया। धर्मराव बाबा आत्राम हे आघाडीवर आहेत। धर्मराव बाबा आत्राम 7000 मतांनी आघाडीवर आहेत। धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधामध्ये त्यांची कन्याच या ठिकाणी विरोधात उमेदवारी त्यांना देण्यात आलेली होती। त्यानंतर जाऊयात योगेश कदम यांना 12835 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। दापोलीतून योगेश कदम आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। मुंबईतील विक्रोळीमधून सुनील राऊत आघाडीवर आहेत। सुनील राऊत हे संजय राऊतांचे बंधू आहेत। 9000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। सुनील राऊत यांनी आघाडी आपली कायम ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आताच्या फेऱ्यांपर्यंत। यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। महायुती 216, महाविकास आघाडी 52 ठिकाणी आघाडीवर आहे। इतर पक्ष 19 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। 288 मतदारसंघातलं हे चित्र आपण बघतोय। महायुतीमधले 216 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। भाजपच्या तब्बल 127च्या वर एक जागा आपण बघतोय की भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। शिवसेना 53, राष्ट्रवादी 36, गणेश नाईकांना 16000 मतांची आघाडी मिळताना पाहायला मिळते। अपक्ष विजय चौगुले पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळतं। विजय चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे नेते होते। त्यांनी बंडखोरी करत ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी घेतली आहे। मुंबईतील विक्रोळीमधून सुनील राऊत हे 9000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। कुर्ला मतदारसंघात शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी। तिसऱ्या फेरीमध्ये मंगेश कुडाळकर हे 7512 मतांनी आघाडीवर आहेत। कुर्ला मतदारसंघामध्ये नोटाला 367 मतं मिळालेली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला आपण बघितलं तर थोडंसं पिछाडीचा सामना करावा लागतोय। रत्नागिरीमध्ये उदय सामंत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। 11व्या फेरीमध्ये उदय सामंत 22818 मतांनी आघाडीवर आहेत। त्यामुळे उदय सामंत हे सुद्धा आपली आघाडी कायम राखताना दिसत आहेत। अंबरनाथमध्ये बालाजी किनीकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बालाजी किनीकरांना 12000 मतांची आघाडी आहे। अंबरनाथ यांनी सुद्धा अंबरनाथमध्ये सुद्धा बालाजी किनीकर ही आघाडी कायम राखताना पाहायला मिळतात। अधिक माहिती, नव्या घडामोडी आणि नव्या अपडेटसाठी जाऊयात माझ्या सहकारी अनुपमा यांच्याकडे। अनुपमा, अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपण आता सध्या झी24 तासवर पाहतोय। क्षणाक्षणाची अपडेट आणि हे आकडे बदलणारी बातमी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आजच्या या आकडेवारीकडे लागले। तर राज्याचं भवितव्य दाखवणारी ही आकडेवारी आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्राच्या महासंग्रामातली बालाजी किणीकर 12000 मतांनी आघाडीवर आहेत। एकंदरीतच आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुतीची सरशी आहे आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष आता झालेला आहे। आणि निश्चितच भाजपच्या गोटात सध्या अत्यंत उत्साहाचं वातावरण दिसतंय। अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपमध्ये हेच वातावरण आहे। त्यात आज पंतप्रधान संध्याकाळी महाराष्ट्रातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत, शाबासकीचे बोल देणार आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आता दिसायला लागलाय। अर्थात एक कल आहेत, काही वेळानंतर निकाल येतील आणि या निकालांमध्ये किती मुसंडी मारली जाते आणि किती मतांची आघाडी असणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पुढच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा आता पुढे येतील। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे, मात्र या क्षणाची अपडेट बातमी आपण पाहतोय। कोण कुठे आघाडीवर आहे, महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरचे काही महत्त्वाचे आणि तितकेच धक्कादायक सुद्धा आता कल पुढे यायला लागलेले आहेत। एक मोठी बातमी आता आपण झी24 तासच्या स्क्रीनवर पाहूया। महाराष्ट्राच्या महासंग्रामातली एक मोठी बातमी। अजित पवार 38000 मतांनी आघाडीवर आहेत। अजित पवार किती मतांनी आघाडी घेणार आणि निकालामध्ये हा किती मोठा लीड असणार याकडे आता लक्ष असणार आहे। युगेंद्र पवार आणि अजित पवारांची ही मोठी लढत, संपूर्ण देशाचं लक्ष बारामती मतदारसंघावर होतं। युगेंद्र पवार सध्या पिछाडीवर आहेत। अजित पवार 38000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातल्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या या क्षणाच्या आपण पाहतोय। औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल आघाडीवर आहेत। प्रदीप जयस्वाल यांच्याकडे 16000 मतांची सध्या आघाडी आहे। औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल यांच्याकडे आघाडी आहे। आणि आता रोहित पाटील यांच्या संदर्भातली एक मोठी बातमी आपण पाहूया।
महाराष्ट्राच्या महासंग्रामातली मोठी बातमी. कवठे महांकाळ मधून रोहित पाटील आघाडीवर आहेत. तासगाव कवठे महांकाळ या मतदारसंघाकडे लक्ष होतं. आर पाटील, दिवंगत आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 10,140 मतांचा लीड रोहित पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे किती मोठी आघाडी निकालामध्ये असणार हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी कल आहेत आणि एकदा पहा संपूर्ण एका दृष्टिक्षेपात हा महायुती, मविया आणि इतर पक्षांकडे किती आणि कशी आघाडी आहे. महायुती 214 जागा, विक्रमी जागा, मविया 54 आणि इतर पक्ष सुद्धा यावेळी मोठी भूमिका बजावतील असं चित्र होतं. महायुतीकडे 214 जागांवर सरशी, मविया 54 जागांवर सरशी आणि इतरांकडे आहे 20 जागांवर सरशी. इतर आणि अपक्ष यामध्ये आहेत, काही बंडखोर आहेत. महाराष्ट्रातला राजकीय पटल यापुढे नेमकं कसं असणार आहे, महाराष्ट्राच्या सत्तेच्या दोऱ्या नेमक्या कोणाकडे, हे यामधून चित्र आता स्पष्ट होत जाईल. 7व्या फेरीनंतर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. 12,056 मतांची आघाडी आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे. रोहिणी खडसे 7व्या फेरीत सुद्धा पिछाडीवर आहेत. खडसे, एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत रोहिणी खडसे. मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये एकनाथ खडसेंची धाकधूक आता वाढलेली आहे. आणि मोठ्या बातम्या झी24 तासच्या स्क्रीनवर. महायुती, मविया कसं नेमकं चित्र आहे राज्याचं आपण पाहतोय. सध्या 7व्या 8व्या फेरीतून सुद्धा कल जे पुढे येतात त्यामध्ये महायुतीची ही सरशी दिसते. 214 जागांवर आघाडी आहे सध्या महायुतीकडे. मवियाकडे आहे 54 जागांवर आघाडी आणि इतरांकडे आहे 20 जागांवर आघाडी. जालन्यातल्या परतूरमध्ये बबनराव लोणीकर आघाडीवर आहेत. लोणीकरांकडे 2026 मतांची सध्या आघाडी आहे. जालन्यातल्या परतूरमध्ये बबनराव लोणीकर आघाडीवर आहेत. तर सध्या भाजपचा जल्लोष सुरू आहे आणि शिंदे गटाचा सुद्धा जल्लोष सुरू आहे. तर जालन्यामधून आपण पाहतोय बबनराव लोणीकर सध्या आघाडीवर आहेत. 2026 मतांची आघाडी त्यांच्याकडे आहे. ठिकठिकाणी आता जल्लोष सुरू झालेले आहेत. मात्र विरोधकांना आत्ताचे कल पटलेले नाहीत. आपण सातत्यानं संजय राऊत यांची नाराजी पाहिलेली आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाचं भवितव्य ठरवणारा हा आजचा दिवस आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं नेमकं कोणाला कौल दिलेला आहे आपल्याला या चित्रामधून स्पष्ट होत आहे. आणि हे कल सध्या आहेत. आता याचे काही वेळामध्ये निकालामध्ये रूपांतर होणार आहे. मात्र कोणाची किती सरशी, कोणाचा किती लीड हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. लोणीकर जालन्यातल्या परतूरमधून आपण पाहतोय 2026 मतांची आघाडी आहे लोणीकरांकडे. लोणीकरांकडे जालन्यातून परतूरमधील लोणीकर ह्या आघाडीवर आपण हे पाहतोय. महायुती 214, मवियाकडे 54, इतरांकडे 20. जालन्यातल्या परतूरमध्ये बबनराव लोणीकर आघाडीवर आहेत. महासंग्रामातली सगळ्यात महत्त्वाची दृश्य. मुंबईतल्या वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आघाडीवर आहेत. आशिष शेलार यांना जवळपास 14,815 मतांची आघाडी आहे. आसिफ जकेरिया पिछाडीवर गेलेले आहेत. महासंग्रामातली मोठी बातमी. 14,815 मतांची आघाडी आशिष शेलार यांच्याकडे.